राजकीय गोटातून आताची एक सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवतीर्थावरती एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मुंबईतील दादर परिसरातील पार्किंगचा विषय आता पुन्हा एकदा ऐरणीवर येतोय की काय अशी शक्यता वर्तवली जाते। दादरच्या काही भागातील पार्किंगच्या विषयावरती ही बैठक आहे। संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार हे सगळे बैठकीला उपस्थित आहे। दरम्यान राज ठाकरेंसोबत मनसे नेत्यांची दहिसरमध्ये काल जो काही राडा झाला होता त्या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, बैठकीचे महत्त्वाचे मुद्दे काय सविस्तर? वैष्णवी, आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी आता संघटना मजबूत करण्यासाठी आणि त्यासोबतच शहरातील प्रश्नांसंदर्भात जे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे। काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। मुंबईतील पार्किंगचा, मुंबई आणि तसंच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या पार्किंगचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो पुढे आणला होता आणि यानंतर आज मुंबईच्या पार्किंग संदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाचं मुंबईतल्या काही संघटनात्मक बदलासंदर्भात ही राज ठाकरेंची बैठक आहे। काही दिवसांपूर्वीच मुंबईतील 6 विभाग अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलले होते। या सगळ्यात मात्र वेगवेगळ्या कारणासाठी ही बैठक जरी असली तरीही सध्या मराठी आणि अमराठीवरनं जो वाद सुरू आहे, काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 11 पदाधिकाऱ्यांना अटक झाली। आज त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे थोड्याच वेळात। या सगळ्यांचा आढावा मनसे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याकडनं राज ठाकरे घेणार असल्याचं कळतंय आणि या मराठी सक्ती जी रिक्षा चालकांना करण्यात आलेली आहे आणि याबाबतची पुढची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका देखील आजच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जाहीर करू शकते। त्याबाबत राज ठाकरे काही सूचना वजा आदेश त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देऊ शकतात। अर्थात। धन्यवाद अक्षय, सविस्तर अपडेटसाठी। बैठकीनंतरचेही अपडेट आपल्याकडनं घेऊ।